निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. कारण कुठलंही प्रॉडक्ट आलं म्हणून आपण त्याची जाहिरात करायची हे योग्य आहे का हो? की आता बघा ह्यांनी हे जे केलं आणि समजा चुकून माकून काहीतरी वेगळ्याच कारणाने ह्यांच्यावर काही वेगळा परिणाम झाला असता. आता आजपर्यंत गोरे नाही झाले ठीक आहेत, पण त्यांच्या जर त्वचेलाच काहीतरी झालं असतं तर कुठपर्यंत प्रकरण गेलं असतं तुमचं? बरोबर आहे. चेहराच दिसला नसता पुढे मागे तर मग काय झालं असतं? त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी हे सगळं लक्षात घेतले पाहिजेत ना. असं करणारे सेलिब्रिटी आहेत? हो आहेत ना सेलिब्रिटीज. म्हणजे जर आपल्याला माहिती असेल की बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद हे मोठे बॅडमिंटन मधले प्लेयर आहेत, पण ते सगळ्या जाहिराती अशा ज्या चुकीचं प्रॉडक्ट प्रमोट करणाऱ्या ज्या असतात त्या जाहिराती नाकारतात. त्यांचं उदाहरण आहे मी मध्ये आपले सगळ्यांचे आवडते हिरोच म्हटलं पाहिजे सचिन तेंडुलकर. हो तर त्यांचं सुद्धा मी कुठेतरी मध्ये पेपरात वाचलं की ते म्हणतात की मी अशा प्रॉडक्ट्सच्या जाहिराती करणार नाही ज्या ग्राहकांमध्ये दिशाभूल करतील. होतं काय बघा की हे सगळे आपले हिरो असतात आणि सर्वसामान्य माणूस जो असतो तो ह्या हिरोना वर्शिप करतो ना, हो की नाही? बरोबर. आणि म्हणूनच तुम्ही पण जाता ना जाहिराती करायला. पण मी हिरोईन आहे सेलिब्रिटी नाही ते मला नाही आता नाही जबाबदारी. आता गाण्यात ऐकलं की नाही सगळं? हो मॅडम आम्ही ना मागे ना 50 साबण आणली. कशासाठी? कारण त्यात ऍड होती, हो कॉइन्स होती, कॉइन्स त्या साबणामध्ये ना लपवलेल्या. आणि एका माझ्या आवडत्या ऍक्ट्रेसनी ना ती ऍड केली होती. म्हणून मी ह्या माणसाला सांगितलं जरा ते साबण आण. 50 साबण वापरले हो पण एकही कॉइन नाही मिळालं. या माणसाने आणलेला म्हणून नाही मिळालं. वासडीचं नशीब लागतं कॉइन यायला का नाही? मला असं वाटतं की हे दोघं उगाचच भांडताय. किती दिशाभूल करणारी जाहिरात. त्याच्यात जेव्हा असं सांगितलं जातं की तुम्ही सोन्याचं कॉइन मिळेल त्याच्याबरोबर खाली लिहिलेलं असतं अटी शर्ती काय आहेत त्या प्रत्येकाला मिळेलच असं नाही. पण आपण हे जे फाईन प्रिंट मध्ये असतं छोट्या अक्षरांमध्ये ते आपण कधी वाचतच नाही. आणि तुम्ही असं पटकन विश्वास ठेवून अहो मला सांगा 10 रुपयाचा साबण असेल तर कुठचा माईका लाल आहे की जो तुम्हाला सोन्याचं नाणं देईल? बरोबर आहे सगळं. पण मी तुम्हाला सांगू का आणखीन ही जी जाहिरात आहे याला आम्ही आक्षेप घेतलाय आणि पार राष्ट्रीय आयोगापर्यंत ही आम्ही तक्रार नेलेली आहे. म्हणजे ना मला असं वाटतं की ते बारीक अक्षरात लिहिणं सुद्धा चुकीचं आहे ना. आणि ते नंतर ते अगदी फास्ट बोलतात ना ते काय कळतच नाही. त्याचा अर्थ असा असतो की हे सगळं तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घ्या आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण ते एवढं फास्ट बोलतात की आपल्याला काही कळत नाही. हे काय असतं ते नेमकं? काही नाही ते म्हणजे एकीकडे आम्ही सांगतोय असं करायचं आणि दुसरीकडनं आपली जबाबदारी झटकायची. पण मी तुम्हाला आणखीन एक माहिती सांगू का? ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये करेक्टिव्ह ॲडव्हर्टिजमेंट ह्याच्या एक तरतूद आहे. म्हणजे समजा मध्ये असं झालं होतं की सगळ्या ट्रेन्सवर मुंबईच्या मद्याच्या जाहिराती लागल्या होत्या आणि मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहक मंचाकडे तक्रार केली आणि ती तक्रार केल्यानंतर ही जी करेक्टिव्ह ॲडव्हर्टिजमेंट जो मी तरतूद सांगतेय त्याचा ग्राहक न्यायालयाने उपयोग करून घेऊन असा आदेश दिला की जेवढे दिवस मद्याच्या जाहिराती त्या रेल्वेच्या म्हणजे पश्चिम रेल्वेवरून दाखवल्या गेल्या होत्या तेवढे दिवस परत नारळ पाणी आणि जी आपली नॅचरल ड्रिंक्स आहेत शीतपेय आहेत कोकम सरबत आहे शहाळं आहे ह्या सगळ्याची सुद्धा जाहिरात झाली पाहिजे. करेक्टिव्ह ॲडव्हर्टिजमेंट. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे पण इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. या विश्रांतीनंतर आपण जाणून घेणार आहोत की ग्राहकाने एखादं प्रोडक्ट विकत घ्यायच्या आधी काय खबरदारी पाळली पाहिजे. तेव्हा पाहत राहा कार्यक्रम कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेम्सवर फॅन्टॅस्टिक मात्रा. तुम्ही बघा काही जाहिराती. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेम्सवर फॅन्टॅस्टिक मात्रा.
मला असं म्हणायचं आहे की आता आम्ही खूप सारे प्रॉडक्ट वापरतो वेगवेगळे, ते मग त्याचा काय परिणाम होतो तो घरी आल्यावर वापरून झाल्यावर कळतं. पण ते प्रॉडक्ट घेताना त्याची काय शहानिशा करावी, म्हणजे काय पडताळून बघायचं नेमकं त्या प्रॉडक्टबद्दल, ते सांगाल का जरा? मला असं वाटतं की आधी खरेदी करताना पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला गरज आहे का त्या उत्पादनाची, ते बघायला पाहिजे. दुसरा मुद्दा केवळ डिस्काउंट सेल आहे म्हणून त्याच्यातून आपल्याला काहीतरी लाभ होतोय, म्हणजे कमी रकमेमध्ये वस्तू मिळणार आहे, तर असं काही नसतं की डिस्काउंट आहे म्हणजे आपल्याला तो कमी रकमेत मिळणार आहे, तर त्याची शहानिशा करायला हवी आपल्याला. तिसरा मुद्दा आपल्याला येतो तो म्हणजे आपल्याला नेहमी वाचायची सवय करायला पाहिजे की उत्पादन घेताना किंवा एखादी सेवा घेताना सुद्धा त्या उत्पादनावर काय लिहिलेलं आहे, म्हणजे त्याची एक्सपायरी डेट काय आहे. हल्ली त्याच्यावर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन त्याचा सुद्धा शिक्का असतो, तो बघितला पाहिजे. काही अटी आहेत का, मग अशी या म्हणाल्या त्यांनी आपलं घेतला साबण 50 साबण घेतले, तर ते आपल्याला खरोखर मुळात त्यांनी बघायला होतं गरजेचे आहेत का, आणि त्याच्यानंतर ते जो काही शिक्का आहे तो मिळणार आहे का, त्याच्यावर काहीतरी अट आहे का, शर्ती आहेत का, ते बघून सारासार विचार करून आपण खरेदी करा. मला विचारायचं आहे वर्षाताई की एखादी पाण्याची बाटली समजा 20 रुपयाला असेल, तर एक्सप्रेस वेवरच्या मॉलमध्ये ती कधी कधी 25-30 रुपयाला पण विकली जाते, आणि तिथे सांगतात ही बाटली थंड करण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याकडनं जास्त पैसे घेतो. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? अजिबात नाही, चुकीचं आहे. आत्ता मागच्या आठवड्यातच आम्ही पुन्हा एकदा आम्ही हा विषय लावून धरलेला आहे, आणि मागच्या आठवड्यातच आम्ही वेट्स अँड मेजर्स लीगल मेट्रोलॉजीला परत एकदा पत्र पाठवलंय की महाराष्ट्र राज्यात सगळीकडच्या आमच्याकडे तक्रारी येत आहेत की असे जास्त पैसे घेतले जातात, तर असे जास्त पैसे अजिबात देऊ नका. आपल्या खिशात 15 रुपये 20 रुपये सुट्टे बाळगा, तेवढीच किंमत द्या, बाजूला हवा. आपला जो काही हक्क आहे ग्राहक म्हणून तो आपण निश्चितच ॲसर्टेन केला पाहिजे. वा 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 वा, हे चांगलं कळलं. वासाड्यांनो, आता सुट्टे पैसे तुम्ही आपापल्या खिशात ठेवा म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे आणि मुद्दा काय आहे की सेलिब्रिटीनी सुद्धा अशी जाहिरात करू नको की लोकांची दिशाभूल होईल, आणि ग्राहकांनी सुद्धा ते सगळे व्यवस्थित बघून करायला पाहिजे, म्हणजे त्यांची दिशाभूल होणार नाही. याच्यावर ज्याला मी एक भारूड आहे त्याचा साथ देत. वा 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 वा. या सेलिब्रिटीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला जाहिरातीतून गंडवलं बया. अगं काय झालं, काय गंडवलं तुम्हाला काय आणि सांगायचं काय? अहो हे जाहिरात मला ठरवतात की आम्ही काय खायचं, आणि आम्ही काय पियाचं, आणि आम्ही कुठं राहायचं, आणि आम्ही खाजगीत काय वापरायचं. ते टीव्हीवर दिसत्यात, पेपरवर दिसत्यात, भल्या मोठ्या होर्डिंगवर बी दिसत्यात. तरी आम्ही काय करायचं कसं करायचं म्हणून म्हणते. या सेलिब्रिटीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला जाहिरातीतून गंडवलं बया. निखिल भाऊजी आमच्याकडे चहाला या ना प्लीज. नाही मी चहा नाही पित. अय्या तुम्ही चहा पित नाही? मग चहा पावडरची ऍड कशी केली? बाई अहो इतका वेळ आपण काय बोललो? हेच तर मगापासून बोलत होतो ना. या सगळ्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की ग्राहक म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे. निखिल तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? निश्चितच ग्राहकांची पण जबाबदारी आहे, तसंच सेलिब्रिटींची पण जबाबदारी आहे. त्यांनी कुठल्या प्रोडक्टची जाहिरात करायची नाही करायची हे सजगपणे त्यांनी ठरवलं पाहिजे. आता वहिनी तुम्ही म्हणलात की घरी चहा प्यायला या. आता मी जरी चहाची जाहिरात करत असलो तर मी काय तुम्हाला घरी येऊन चहा करून तुम्हाला प्यायला तर देत नाही. मी म्हणतो तुम्ही चहा घ्या, म्हणजे ही जाहिरात मी करतोय, हा चहा तुम्हाला आवडला तर घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगत असतो. आता उदाहरणार्थ आणखीन एक सांगायचं तर सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ.
त्याच्यावर स्मोकिंग किल्स, काही दिवसांनी त्याच्यावर एक फुफ्फुस आलं होतं, डॅमेज झालं होतं, त्याचा फुफ्फुसाचा आकार वाढवला, पण तरी लोक सिगरेट प्यायची थांबत नाहीत. म्हणजे उद्या जर सेलिब्रिटीने सांगितलं की नाही ग्राहकांना तुम्ही फसवा, तर आम्ही त्या जाहिरात केल्या तर ग्राहक फसणारच आहेत. पण तसं न होता ग्राहकांनी सजग होऊन ते बघितलं पाहिजे आणि त्या प्रॉडक्टची खात्री झाल्यानंतरच ते प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. चला, या निमित्ताने आजची संध्याकाळ फार छान गेलेली आहे. पुन्हा पण भेटणार आहोत पुढच्या बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेम्स वरती फॅन्टॅस्टिक मात्रा.